मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की अण्णासाहेब हे रमाची वाट बघत लॉन एरियामध्ये उभे असतात आणि आता ते मनातल्या मनात विचार करत असतात की अक्षय मला सरळ सरळ असं कसं काय म्हणू शकतो, रमाला विचारा म्हणून ती खुश आहे का नाही. ह्या मुलांमध्ये आत्ताच्या हा एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून. रमा जर खुश नसती तर रमाने आधीच मला ही गोष्ट सांगितली असती ना. मग हा अक्षय असं कसं काय थेट मला म्हणाला की रमाला विचारा म्हणून ती खुश आहे का, ती आनंदी आहे का. अर्थात रमा खुश असणारच ना. तिचं लग्न ठरवलं आहे मी, एवढं सगळं चांगलं होतं आहे तिच्या आयुष्याचं. मग ती खुश नसेल तर काय, का बोललं असेल अक्षय असं. तर इतक्यात रमा तिकडे आलेली असते, पण रमा ही खूप घाईघाईने घरात चाललेली असते. अण्णासाहेब म्हणतात, अहो रमा मॅडम, काय काय नाही म्हणजे तुमची वाट बघायला उभे राहिलेले अण्णासाहेबसुद्धा आज तुम्हाला दिसत नाहीत का. त्याबरोबर रमा म्हणते, अण्णा सॉरी, मी खरंच तुम्हाला बघितलं नाही हो. त्यावर अण्णा म्हणतात, अगं रमा, त्यामध्ये सॉरी म्हणण्यासारखं काय आहे, सॉरी नको गं म्हणूस, तुझीच वाट बघतोय. त्याबरोबर रमा लगेचच म्हणते, अण्णा अहो म्हणजे तुम्ही जेवायचे थांबलाय. त्यावर अण्णासाहेब म्हणतात, आता साई सर गेले त्यांच्या मायबरोबर गावाला लग्नपत्रिका वाटायला, म्हणजे घरात उरलो आपण दोघंच. म्हणून मग मी विचार केला की आपण दोघं ना आज कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया, आणि म्हणून मी तुझ्यासाठी थांबलो होतो. चल मग जाऊया मस्त बाहेर जेवायला, काय आज. त्याबरोबर रमा सांगते की अण्णा म्हणजे आवडलं असतं, पण आज ना मी खरोखर खूप थकली आहे, खूपच. तर मी काय म्हणते, आजच्या दिवस म्हणजे आपण फक्त घरी जेवूया का. नाही म्हणजे तुम्हाला हवं असेल ना तर मीच तुमच्यासाठी काहीतरी बनवते, पण प्लीज आजचा दिवस आपण घरीच जेवण बनवूया अण्णा प्लीज. त्यावर अण्णा म्हणतात, अगं पण. त्यावर रमा म्हणते, अण्णा प्लीज, मी खूप जास्त थकली आहे, प्लीज अण्णा. त्यावर अण्णा म्हणतात, बरं बरं बरं, काही हरकत नाही, ठीक आहे, तुझा जर एवढा थकवा आला आहे ना तर काहीच हरकत नाही. आणि घरी जेवल्याने काय फरक पडणार आहे, जेवूया की घरी, काहीच फरक पडत नाही, ठीक आहे जेवूया आपण घरी आज. त्यावर मग रमा खुश होते. रमा म्हणते, थँक्यू अण्णा. त्यावर अण्णा म्हणतात, अगं थँक्स काय त्याच्यात, चालेल रमा, इतकं काय त्यात. रमा, मला खरं तर तुझ्याबरोबर बाहेर जेवायला नव्हतं जायचं, मला खरं तर तुझ्याबरोबर थोडं बोलायचं होतं. जेवायला जाणं काय गं, हा तर एक फक्त बहाणा होता. त्यावर रमा म्हणते, अण्णा बोला ना, काय बोलायचं होतं आणि कशाबद्दल बोलायचं होतं. त्यावर अण्णा म्हणत असतात, रमा ये ना आपण बसून बोलूया, ये. त्यावेळी मग रमा आणि अण्णा जाऊन बसतात. त्यानंतर मग अण्णा रमाला म्हणतात, रमा तुला माहिती आहे आज मला अक्षय भेटला होता. त्याबरोबर रमा म्हणते, अच्छा. त्यावर अण्णा म्हणतात, आणि महत्त्वाचं काय घडलं याच्यामध्ये. त्यावर रमा म्हणते, काय अण्णा. त्यावर अण्णा म्हणतात, अक्षय मला भेटला आणि तुला माहिती आहे तो मला काय म्हणाला. तो मला म्हणाला की तुम्ही हे रमाचं जे काही लग्न वगैरे ठरवताय त्यामध्ये रमा खुश आहे का हे तिला एकदा विचारा, तिला म्हणजे तिच्या मनात काय आहे हे बघा. रमा, म्हणून खरं तर मला तुझ्याशी बोलायचं होतं. रमा हे बघ, तुझ्या मनात ना जे काही असेल, अगदी जे म्हणजे तुला ह्या लग्नाबद्दल काय वाटतं आहे, तुला हे सगळं हवं आहे की नको आहे, हे सगळं मला एकदा सांग. बाळा, तू जर फक्त एकदा बोललीस ना की अण्णा हे सगळं नको आहे मला, हे सगळं प्लीज थांबवा, तर मी हे सगळं थांबवून टाकेन. बास, मला तुझ्या सुखापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नाही आहे. त्यावर रमा म्हणत असते, अण्णा अहो तुम्ही हे सगळं स्वतःहून मला विचारलंत ना, हेच माझ्यासाठी खूप झालं. यापेक्षा जास्त मला खरंच काहीच नको आहे, हे एवढंच माझ्यासाठी भरपूर आहे. त्याबरोबर आता रमा लगेचच अण्णांना मिठी मारते आणि रडत मनातल्या मनात म्हणत असते, अण्णा अहो आता खूप उशीर झाला या गोष्टीसाठी, आता ना ह्या गोष्टीला अर्थ नाही आहे. आता स्वतःच मी परतीचे सगळे दरवाजे बंद करून टाकलेत. आता परतीला पुन्हा जाणं शक्य नाही आहे माझ्यासाठी. त्याबरोबर ती म्हणत असते, अण्णा खरंच खरंच थँक्यू सो मच, म्हणजे तुम्हाला मला हे विचारावंसं वाटलं आज, हेच माझ्यासाठी खूप झालं हो अण्णा, खरंच. त्यावर अण्णा म्हणतात, हे बघ रमा, तुझ्या मनात थोडंफार जरी काही दुसरं असेल ना, तुला थोडं जरी कुठेतरी काहीतरी वेगळं वाटत असेल ना, तर तू लगेच मला सांग. अशी काही सक्ती नाही आहे की हे सगळं तुला करायचंच आहे. आफ्टर ऑल मला फक्त तुझं सुख, तुझा आनंद, तुझं समाधान महत्त्वाचं. कळतं आहे ना तुला मला काय म्हणायचं आहे ते. त्यावर रमा म्हणते, हो अण्णा कळतं आहे ना.
त्याबरोबर अण्णा म्हणतात, अगं मग अक्षयच्या आठवणींना कायमचा पूर्णविराम तरी दे. त्यावर मग रमा म्हणते, अण्णा मला कळतं आहे मी हे करायला हवं, पण मला नाही जमत आहे अण्णा. खरंच हे करण्यासाठी जी मेहनत असावी लागेल ना, ती हिंमत मेहनत काहीच नाही आहे माझ्याकडे. मला नाही जमत आहे. मला त्रास होतो आहे अण्णा. म्हणजे अक्षयबद्दलची माझ्या मनात जी ओढ आहे ना, ती कधीही न संपणारी आहे. पण म्हणून मी गुंतून नाही राहणार आहे कशामध्येच. खरंच. अण्णा म्हणतात, पण बाळा ह्या सगळ्यातून आता मार्ग तुलाच काढावा लागणार आहे. हा गुंता तुलाच सोडवायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला अक्षय आणि स्वरा हे दोघंजण आलेले असतात लस्सी प्यायला. आता ते दोघंजण आईस्क्रीमच्या गाडीवर लस्सी प्यायला आलेले असतात. तर अक्षय म्हणतो, कुठे जायचं, कुठे नक्की तुला? त्यावर स्वरा म्हणते, इथेच यायचं होतं मला. अक्षय म्हणतो, काय इथे? त्यावर स्वरा म्हणते, हो ॲक्च्युली अक्षय मला ना लस्सी प्यायची होती आणि म्हणूनच मी घरी तो सगळा ड्रामा क्रिएट केला. त्याबरोबर अक्षय म्हणतो, काय म्हणजे तुला लस्सी प्यायची होती म्हणून त्या एवढ्याशा गोष्टीसाठी तू मला इथपर्यंत आणलंस स्वरा? त्यावर लगेचच स्वरा म्हणते, हो अक्षय, अरे जर मी तुला खरं सांगितलं असतं की मला लस्सी प्यायची आहे, मला लस्सी प्यायला घेऊन चल, तर यावेळी तू माझ्याबरोबर लस्सी प्यायला आला असतास का? नाही का नाही? म्हणून मग मला थोडंसं खोटं बोलावं लागलं, म्हणून मी खोटं बोलले रे. बाकी माझ्या मनात तसं खोटं बोलावं असं काहीही नव्हतं, कळलं ना? आणि खरंच तर मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, म्हणून मग मी म्हटलं की बाहेर अशा मस्त छान मोकळ्या वातावरणात बोलू, म्हणून मी तुझ्याबरोबर बाहेर लस्सी प्यायला आले. कळलं का? त्यावर अक्षय म्हणतो, कळलं. त्यावर लगेचच स्वरा म्हणते, बरं मी आले मग लस्सी घेऊन. आणि मग ती लस्सी घ्यायला जाते. छान 2 मस्त लस्सी घेऊन येते आणि अक्षयला म्हणते लस्सी. अक्षय लस्सी घेतो आणि मग आता लगेच स्वरा म्हणते, सुरू करूया? त्यावर अक्षय म्हणतो, हो पी ना. त्यावर स्वरा चेअर असं म्हणते. त्यावर अक्षय म्हणतो, काय आहे मनात सुरू, बोल ना. त्यावर स्वरा म्हणते, हाच प्रश्न तुला विचारायचा आहे अक्षय. काय नेमकं तुझ्या मनात सुरू आहे? काय चाललं आहे तुझं? हे बघ अक्षय, तू इतर कोणाशी खोटं बोल, खरं बोल, पण मघाशी जेव्हा रमा घरातनं गेली ना, तेव्हा तू तिच्या वाटेकडे डोळे लावून बसला होतास. ही गोष्ट मी ऑब्झर्व केली. तू हे शशिकांत अंकलना सांगितलं आहेस की नाही ते माहीत नाही आहे मला, पण तरीही मी नोटीस केलं आहे, म्हणून मी विचार केला की मी तुझ्याबरोबर याबद्दल बोलेन. अक्षय, काय झालं? मघाशी तू रमा जात असताना असा का बघत होतास तिच्याकडे? काही घडलं आहे का? त्यावेळी मग अक्षय, हा तू बरोबर ऑब्झर्व करतेस यार, तुला कसं समजलं असं म्हणते. त्याबरोबर मग लगेचच स्वरा सांगते, अक्षय काय आहे ना, 2 प्रेम करणाऱ्या लोकांना काय वाटू शकतं हे प्रेम करणारा व्यक्तीच समजतो, म्हणूनच. पण सांग ना काय झालं? त्यावर मग अक्षय म्हणतो, काय माहीत का, पण आज जेव्हा रमा तिकडनं जात होती ना, तेव्हा असं वाटत होतं की ही आमची शेवटची भेट असली तर. मी हे रमाला बघतोय ते शेवटचं असलं तर. आजच्यानंतर पुन्हा कधी आमची भेटच नाही झाली तर. या सर्व गोष्टी ज्या मनामध्ये होत्या ना, त्या सर्वांमुळे मला त्रास होत होता. म्हणजे भीती माझ्या मनाला खात होती. भीतीमुळे मला त्रास होत होता. त्यावर स्वरा म्हणते, अरे अक्षय, कसलाही विचार करतोस तू. हे असं काहीही घडणार नाही आहे जे तुझ्या मनात आहे. उलट सगळं ना ह्याच्या अपोजिट घडणार आहे. रादर आपल्याला ते घडवावं लागणार आहे. त्यावर अक्षय म्हणतो, म्हणजे? त्यावर स्वरा म्हणते, अक्षय हे बघ, असं काहीतरी कर ना की ज्यामुळे रमाला ना तुमच्या जुन्या मेमरीज जगता येतील. तिला ना जुन्या गोष्टी आठवतील आणि मग बघ कसा फरक पडतो ते. प्रयत्न करायला काय हरकत आहे? त्यावर अक्षय म्हणतो, स्वरा, कळलं आहे मला आता स्वतःला काय करायचं आहे ते. थँक्यू यार स्वरा. नाही म्हणजे तुझ्याकडे ना प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं. त्यावर लगेचच स्वरा म्हणते, अरे थँक्स काय अक्षय, इट्स ओके. उलट मी तुला हे सांगितलं आणि तुला ते पटलं, हेच खूप झालं ना. आणि म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का, रमाला ना असं भारी वाटलं पाहिजे. तिच्या मनावर असलेलं ओझं, तिच्यावर असलेली बंधनं, तिच्या मनात असलेली सल, सगळं 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 सोडून रमा धावत तुझ्याकडे आली पाहिजे आणि तिने तुला सांगितलं पाहिजे तिच्या मनातल्या भावना, तिच्या मनातलं सगळं सगळं तिने स्वतःहून येऊन तुझ्याजवळ व्यक्त केलं पाहिजे. बस इतकंच मला वाटतं. कळलं? म्हणजे ना जी काही गोष्ट तिच्या मनात असेल नसेल सगळं सगळं बाजूला गेलं पाहिजे आणि फक्त तिच्यासमोर ना तू उरायला हवास. कळलं ना? त्यावर अक्षय म्हणतो, स्वरा, कळलं.
आता बघ मी काय करतो ते. तू मला एवढी उत्तम आयडिया दिली आहेस ना, आता मी बरोबर रमाला जिंकतो. त्याबरोबर स्वरा म्हणते गुड. अक्षय म्हणतो थँक्यू. स्वरा ही अक्षयला म्हणते अरे पुन्हा थँक्स म्हणतो आहेस तू मला. अक्षय अरे इट्स ओके रे. त्यानंतर मग आता रमा ही घरी आलेली असते. आता रमा घरी आल्यावर हाका मारू लागते कारण हॉलमध्ये कोणीच नसतं. आई आजी, आई, आरोही, आर्था, आई आजी, आरोही, आरोही, आरोही कुठे आहेस बाळा आरोही. पण आता आरोही हाकच मारत नसते कारण मुळात आरोही घरातच नसते ना. मग आता रमा ही पुढे पुढे चाललेली असते. आरोही, आरोही कुठे आहेस. आरोही, आरोही बाळा कुठे आहेस तू. आरोही. पण आरोही हिचा आवाज येत नसतो. मग आता रमा विचार करते अरे असं कसं शक्य आहे, कोणी हाक का मारत नाही आज मला. त्याबरोबर मागून अक्षय येतो आणि म्हणतो कारण घरातच कोणीच नाही आहे. त्यावर हे ऐकून रमा म्हणते काय, घरात कोणीच नाही आहे म्हणजे. त्यावर अक्षय म्हणतो ते सगळे एका कॅफेमध्ये गेलेत. त्याबरोबर आता रमा म्हणते कॅफेमध्ये, अहो पण तुम्ही तर मला भेटायला बोलवलं होतं ना. त्यावर अक्षय म्हणतो हो बोलावलं होतं ना. नाही म्हणजे खरं तर आपणच कुठेतरी बाहेर भेटू शकलो असतो, पण मला ना ही भेट खूप खास करायची होती. त्यामुळे ही भेट मीच घरी ठरवली आणि सगळ्यांना बाहेरही मीच जायला सांगितले. त्यावर रमा म्हणते कशासाठी. नाही म्हणजे नेमकं काय बोलायचं आहे तुम्हाला, काय सांगण्यासाठी किंवा काय बोलण्यासाठी तुम्ही इथे बोलावलेत मला, काय काम आहे तुमचं. त्याबरोबर अक्षय हा हसतो. त्यावर रमा म्हणते तुम्हाला स्वराबद्दल काही बोलायचं आहे का. त्यावर लगेचच अक्षय हसत हसत म्हणतो नाही गं, तिच्याबद्दल तर मला काहीच बोलायचं नाही आहे. ती बिचारी खूप चांगली मुलगी आहे आणि नशिबाने मला एवढी चांगली बायको मिळणार आहे ह्याच्यातच आलं सगळं, मी खुश आहे. त्यावर रमा म्हणते हे सांगायला बोलवलेत का. त्यावर अक्षय म्हणतो नाही नाही हे सांगायला कसं बोलू. रमा मला खरं तर ना तुझी कल्पना पटली. नाही म्हणजे भांडून चिडून एकमेकांची उणीधुणी काढून अशा पद्धतीने तर अख्खं जग वेगळं होतं. पण तू जे म्हणालीस ना की आपण एकमेकांचा निरोप घेऊन वेगळे होऊया, ते बाकी मला खूप आवडलं आहे. खूप वेगळी गोष्ट आहे ही आणि खूप मोठी गोष्ट आहे माहिती आहे तुला. आणि त्यामुळे ना मला ही गोष्ट खूप आवडली. म्हणून मी ठरवलं आहे की 7 जन्मांसाठी जे आपण नातं तयार केलं होतं, कधीही तुटणार नाही असा जो आपल्याला विश्वास होता, आयुष्यभर एकत्र राहू यासाठी घेतलेल्या ज्या शपथी होत्या, ज्या सप्तपथी होत्या, त्या सगळ्या संपवण्याची वेळ आली आहे आपण रमा. आता ते सगळं जर आपल्याला संपवायचंच आहे तर ते सगळं जरा चांगल्या पद्धतीने संपवूया. नाही म्हणजे तू म्हणालीस ना की आपण आता निरोप घेऊया, आता निरोप घेण्याची वेळ आली, तर ते सगळं ठीक आहे गं. पण मला काय वाटतं माहिती आहे का, आपण निरोप आहे ना म्हणजे जरा वेगळ्या पद्धतीने घ्यायला हवा. म्हणजे कसं सांगू तुला आता, छान पद्धतीने घेऊयात ना निरोप आपण दोघंही एकमेकांचा, छान पद्धतीने घेऊया. आपण ना पुन्हा एकदा पूर्वीचे रमा अक्षय म्हणून एक दिवस जगूया. हां मला मान्य आहे आपण जगलेले बरे वाईट चांगले खरे खोटे प्रसंग एका दिवसात जगून घेणं शक्य नाही आहे, पण तरीही प्रयत्न करून घेऊया. आणि कमीत कमी जे छान छान प्रसंग आहेत ते तरी आपल्या आयुष्यातले आपण जगूया. रमा येशील का गं माझ्यासाठी, ती पूर्वीची रमा होऊन फक्त एकदा रमा अक्षयसाठी येशील ना गं रमा. प्लीज त्या 2 वेण्या घालून पूर्वीची रमा बनून येशील. आता अक्षयने असं विचारल्यावर मग मात्र रमा आता निरुत्तर झालेली असते. ती काहीच बोलत नसते. ती फक्त शांतपणे अक्षयच्या समोर उभी असते. अक्षय म्हणतो रमा माझी काही अशी म्हणजे जबरदस्ती नाही आहे की तू येच, असं काहीही नाही आहे. मी फक्त रिक्वेस्ट करतोय की तू येशील का प्लीज. रमा येशील. आता रमा काहीच बोलत नसते. अक्षय म्हणतो रमा येशील का. आणि मग अक्षय रमाकडे पुढे हात करतो, पण रमा काही त्याच्या हातावरती हात ठेवत नाही. मग आता अक्षय म्हणतो ठीक आहे, तुझा जो डिसिजन आहे तो मला मान्य आहे. आणि मग अक्षय हा बिचारा आता नाराज होऊनच त्याचा हात मागे घेत असतो. त्यावेळी रमा त्याचा हात पकडते आणि म्हणते ठीक आहे येईन, मी येईन. त्याबरोबर मी येईन हे वाक्य जे रमा बोलते ते ऐकून अक्षयला खूपच जास्त आनंद होतो. अक्षयला असं खूप भारी वाटून जातं. मग अक्षय म्हणतो ठीक आहे ठरलं, मग एक दिवस आपण पुन्हा एकदा पूर्वीसारखे रमा अक्षय म्हणून जगूया. एक दिवस
पूर्वीसारख्या आठवणी ताज्या करूया काय. त्याबरोबर रमा हसते, अक्षयही हसतो. आता रमाच्या डोळ्यात पाणी असतं, अक्षयच्याही डोळ्यात पाणी असतं. रमा ही अक्षयला फक्त एवढंच सांगते, येईन, मी पुन्हा एकदा नक्की येईन. रमा अक्षयसाठी येईल खरंच. त्याबरोबर अक्षयही हसतो. आणि त्यानंतर मग आता रडत असलेल्या रमाला अक्षय सांगतो, नाही रमा, आता रडायचं नाही. आता निरोप घ्यायचं ठरवलं आहे ना एकमेकाचा, तर अगदी हसत हसत आणि आनंदाने मोकळ्या मनाने आपण एकमेकांचा निरोप घ्यायचा. आता ही रडारड नको, कळलं. त्यावर रमा ही होकारार्थी फक्त मान डोलावते आणि अक्षयला हो म्हणते. त्याबरोबर मग इकडे आता अक्षय हा रमाला म्हणतो, ठरलं मग, उद्या पुन्हा एकदा पूर्वीचे रमा अक्षय. त्यावर रमा होकार देते आणि मग रमा ही तिकडनं निघून जाते. आता रमा आणि अण्णासाहेब हे रात्रीचे जेवायला बसलेले असतात. आता ते दोघंजण जेवायला बसलेले असतात. रमाच्या मनात मात्र विचार सगळे अक्षयचे तेच सुरू असतात. अक्षय म्हणालेलं सगळं तिला जसंच्या तसं आठवत असतं. अक्षयने तिला सांगितलेलं असतं की रमा, आपण पूर्वीचे रमा अक्षय म्हणून फक्त एकदा जगूया का. रमा, आपण पूर्वीसारखं एकदा पुन्हा भेटूया का. रमा प्लीज, पूर्वीसारख्या आठवणी एकदा ताज्या करूया का. त्या सगळ्या आठवणी ताज्या करायला रमासुद्धा तयार झालेली असते आणि म्हणालेली असते की ठीक आहे, मी येईन, पूर्वीची रमा म्हणून मी नक्की तुम्हाला भेटायला येईन. आणि मग रमाला आता हे सगळं काही आठवत असतं आणि रमा ह्या सर्व गोष्टी आठवत असते आणि जेवतही असते सोबत. पण तिचं लक्ष जेवणावरती काही नसतं. तिच्या आठवणींमध्येच ती रमलेली असते, हरवलेली असते. तर आता तिला आठवत असतं, अक्षय म्हणाला होता, हसत हसत निरोप घेऊया, हसत हसत वेगळे होऊया, हसत हसत सगळ्या गोष्टी संपवूया. त्यावेळी मग तिला पुन्हा तिच्याजवळ वेटरच्या कपड्यात आलेला अक्षय दिसतो आणि अक्षय तिला म्हणत असतो, रमा, उद्या जेव्हा तू मला भेटायला येशील ना, तेव्हा 2 वेण्या घालशील हा. आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तू 2 वेण्या घातल्या होत्यास. त्यावर रमा म्हणते, ते तुम्ही नका मला सांगू, मला माहिती आहे, माझ्या लक्षात आहे बरोबर सगळं, कळलं ना. त्याबरोबर लगेचच आता तो वेटर म्हणतो, सॉरी मॅम, मी फक्त तुम्ही गुलाबजाम घेणार का खीर घेणार असं विचारलं. त्यावर रमा हे काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अक्षयला भेटायला रमा छान ड्रेस घालून 2 वेण्या घालून वगैरे आलेली असते. पण आता अक्षय काही येत नसतो. रमाला वाटतं, हे अक्षय येत आहेत का नाही की खोटं बोलले. म्हणून रमा आता निघून चाललेली असताना तिकडे अक्षय येतो आणि आता अगदी पूर्वीसारखीच अक्षय आणि रमाची भेट होते. ते दोघं एकमेकांना धडकतात. काय रे, डोळ्यात तुझ्या लाल मसाल्याची पावडर भरली आहे का असा प्रश्न रमा अक्षयला विचारते आणि मग त्यामध्ये तिथे थोडासा त्यांचा वाद होतो. त्याबरोबर तिथे काही लोक त्यांची मदत करायला येतात. त्यावर अक्षय म्हणतो, नाही नाही, हे आमचं जुनं आहे, ठीक आहे, आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही आहे, पण थँक्यू सो मच हां. त्याबरोबर ती लोकं तिकडनं जातात. मग अक्षय म्हणतो, रमा, ही आपली पहिली भेट होती, अगदी असेच आपण पहिल्यांदा भेटलो होतो, आठवतंय का तुला. त्यावेळी मग रमासुद्धा होकार देते आणि म्हणते, बरं बास, मला नाही जमत आहे हे सगळं, मला नाही रमायचं हे जुन्या आठवणींमध्ये, मी जाते. त्यावेळी अक्षय तिचा हात पकडतो आणि सांगतो, रमा, अगं असं काय करतेस, जर आता निरोप घ्यायचं ठरवलंच आहे तर निरोपसुद्धा व्यवस्थित घ्यायला हवा ना. त्याबरोबर मग मात्र आता रमा ही अक्षयला काही बोलत नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला मुरांबा ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.